नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण शिकणार आहोत. कदाचित तुम्ही ऑलरेडी बनवते असाल भोपळ्याचा पराठा. आता हा भाजीचा भोपळा आहे, हा लाल भोपळा नाही आहे ज्याची आपण भाजी बनवतो. आमच्याकडे याला कवळं म्हणतात. ठीक आहे, तर कवळ्याचा पराठा, कवळं म्हणतात बेसिकली, कोवळं पण नाही म्हणत, कवळ्याचा पराठा म्हणजे भोपळ्याचा पराठा. तर काय करायचं, हा लहान मुलांसाठी सांगते स्पेशली मी, हा मोठ्यांसाठी पण करता येतो. तर हे किसून घेणार आहे आता आपण. मी अगदी थोडासा तुम्हाला रेसिपी पुरता बनवून दाखवणार आहे. याच्यातला बिया काढून तो वरचा भाग मी काढून घेतला होता. ठीक आहे, आता अगदी एक पराठा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. ठीक आहे, आता आधी आपल्याला काय करायचं ना, आधी भोपळ्याचा किस करायचा. तू म्हण की अरे आधी मी पीठ टाकतो, तसं नाही करायचं. त्याला पाण्याची फारशी गरज पडत नाही. आता बघा, मी थोडासा, अगदी मी एक सॅम्पल म्हणून करत आहे रेसिपी, त्याच्यामुळे तुम्हाला मी आता मी किसून घेतलं आहे किसणीने. आता तुम्ही बघा किती झालं आहे हे. ठीक आहे, अगदी थोडासा मी घेतलेला आहे आणि हा पूर्ण याला पाणी सुटलेलं आहे. बघा तुम्ही, पाणी असतं कारण कोवळ्यामध्ये स्वतःचं पाणी. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हिरवी मिरची. ठीक आहे, आता लहान मुलांसाठी करत आहे आपण. ठीक आहे, तर हिरवी मिरची जी आहे ही तिखट नाही आहे. आपली जी मोठी मिरची असते ना, जी अजिबात तिखट नसते पण चव येते त्यांनी, ती मिरची आहे ही. ठीक आहे, आणि थोडीशी बडीशोप किंवा सोप हे आपण टाकणार आहे याच्यामध्ये. आपल्याला अद्रक पण टाकायचं याच्यामध्ये थोडंसं. ओके, पण नाही टाकलं तरी चालतं कारण याच्यामध्ये बडीशोप आहे, त्यामुळे अद्रक मी स्किप केले आज. ठीक आहे, ह्या तीन गोष्टी मी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. आता टाकायचं आपल्याला थोडंसं तेल. ठीक आहे, थोडंसं मी तेल टाकलेलं आहे कारण हा कडक होतो पराठा, हा एकदम नरम होत नाही, तर त्याच्यामुळे तेल थोडं जास्त टाकावं लागतं. आता थोडंसं मीठ. काहीच नाही या पराठ्यामध्ये विशेष, कारण हा लहान मुलांसाठीचा पराठा आहे. पण हा खूप हेल्दी बनतो कारण मुलं कोवळ्याची किंवा भोपळ्याची भाजी खात नाहीत, त्यामुळे. आणि आता काय करायचं, याच्यामध्ये गव्हाची आपली कणिक, आणि हे याच्यामध्ये जेवढी बसेल तेवढं असं बनवून घ्यायचं पीठ गोळा. आता बघा, एवढूशा याच्यामध्ये तरी 2 पराठे होतील इतकी त्याच्यामध्ये, कारण त्यात खूप जास्त हे असतं पाणी. कोवळ्याच्या भाजीमध्ये मोस्टली आमच्याकडे बडीशोप टाकण्याची पद्धत आहे, त्यामुळे मी या पराठ्यामध्ये पण टाकलेली आहे. ठीक आहे, आता याचा गोळा बनवून घ्यायला पाणी सुटत जातं, त्यामुळे हा थोडा वेळ ना सोडून द्यायचा तसा 10 मिनटं. आता हा कडक भिजवायचा भिजवताना, कारण त्याला पाणी सुटेल नंतर. 10-15 मिनटात तुम्हाला दिसेल की तो एकदम नरम झालेला दिसेल. अरे मी मग 10 मिनटं ठेवलेला आहे तो गोळा बनवून, तर तो इतका नरम झाला आहे. मी आता ऑलरेडी भिजवून ठेवलेला आहे, तर त्याच्यामुळे त्यात पाणी अजिबात टाकायचं नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे, आता हा जो पराठा आहे ना, हा थोडा कडक होतो, तर क्रिस्पी करायचा आपल्याला, तर त्याच्यामुळे त्याची लाटायची भाजायची पद्धत ती पण तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, आणि अगदी सोपं पीठ आपल्याला भिजवायचं. जनरली आपण जसं पराठ्यासाठी भिजवतो तसंच भिजवायचं. आणि वेगळं असं काही नाही आहे, फक्त पाणी नका टाकू. ठीक आहे, आधी किसून घ्या, तुम्हाला जेवढं किस हवं आहे तेवढं किसून घ्या आणि त्याच्यात कणिक मिसळत चला. असं करायचं आपल्याला, आधी कणिक नाही घ्यायची. ठीक आहे, नाहीतर त्याची चव बिघडते, कारण त्याच्यातलं पोषण कमी होईल, कारण त्यात भोपळा कमी जाईल जर तुम्ही पाणी ओतलं तर. त्यामुळे पाणी टाकायचंच नाही आपल्याला. आणि आता असा मी गोळा बनवला आहे, तर हा जरा सॉफ्ट झाला, याच्यामध्ये आणखी मी थोडं पीठ मिसळणार आहे आता, म्हणून मी तुम्हाला आधी सांगितलं. आता याला 10 मिनटं 15 मिनटं ठेवा, म्हणजे किती पाणी सोडतो ते बघा, कारण तुम्हाला लाटता येणार नाही खूप जर जास्त पाणी सोडलं. आता हा आपण इतका नरम झाला आहे बघा. ठीक आहे, तर आता आपण लाटूया याला. तर आता बघूया आपण की हा पराठा लाटायचा कसा, कारण हा थोडा कडकच होतो. ओके, आता मी आज थोडं सॉफ्ट भिजवलं आहे, त्यामुळे जास्त याला कणिक लावत आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला तूप. भोपळ्यासोबत ॲक्च्युली तूपच जास्त चांगलं लागतं, तुम्ही तेलाचंही बनवू शकता हा. ठीक आहे, याच्यामध्ये तूप टाकलं, एक सिंगल फोल्ड आपण केली जसं आपण पोळी बनवताना करतो. आता ही दुसरी फोल्ड आहे, त्यावर पुन्हा तूप टाकलं आहे मी.
आता हा डब्याच्या याने मी तुम्हाला दाखवते, त्यामुळे मी क्रिस्पी बनवते. तुम्ही घरी गरम गरम खाणार असाल तर तुम्ही डायरेक्ट दुप्पट घडी करून पण अशा 2-3 घड्या याच्यामध्ये तूप भरून 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 अशा 2-3 घड्या 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 याच्या घालत जायच्या. अतिशय क्रिस्पी होतो मग हा. ठीक आहे. आणि आपण जे कोळं आहे ते ऑब्वियसली आपण कच्चं टाकलेलं आहे तर ते शिजून जातं, म्हणून पण त्याच्यासाठी पराठ्यांमध्ये तुपाचा वापर किंवा तेलाचा याच्यासाठीच आपण करतो. ठीक आहे. अशा घड्या करत करत त्याच्यामध्ये तूप भरत भरत जायचं आणि लाटत लाटत जायचं. ठीक आहे. आता बघूया, आपण लाटून घेऊया. आता नॉर्मल तुम्ही एकदम पातळ नको आहे आपल्याला, पापडासारखा मीडियम. ठीक आहे. जरा जास्त माझं हे पीठ सैल झालं आहे ॲक्च्युली. ठीक आहे. असं लाटून घ्यायचं आहे आता पराठा, जसं आपण लाटतो नेहमी. आता एवढं पीठ लावायची याला गरज पडत नाही, पण आज मला पडते आहे. ठीक आहे. तर असं मीडियम तुम्ही लाटून घ्या. जसं आपण पराठा लाटतो. ठीक आहे. आता आपला पराठा झालेला आहे. एकदम असा पापडासारखा लाटू नका, तो चांगला लागणार नाही. मीडियम लाटा. ठीक आहे. तर माझ्याकडचे थोडे जाडच असतात आणि मध्ये छिद्र, कारण चारी साईडने इथून आपण तेल सोडतो तर मग ते शिजून जातं. ठीक आहे. आता आपण याला नॉर्मल पराठासारखं शेकून घेऊया. तर आता बघूया की हा पराठा शेकायचा कसा. गॅस लावला आहे, तवा गरम झाला आहे ऑलरेडी. ठीक आहे. आता नॉर्मल आपण जसं शेकतो कोणताही पराठा तसा शेकून घ्यायचा, फक्त लाटतानाच बघायचं, कारण तो जर कडक झाला तर छान लागत नाही. कारण भोपळा थोड्या वेळाने काय कारण आहे माहिती नाही, पण कडक होतो तो, बाकी पराठ्यांसारखा नाही आहे. आपल्याला करायचं आहे क्रिस्पी. आता तो होऊ द्यायचा आहे आपल्याला पराठा. आता आपण याच्या आतमध्ये आधीच तूप लावलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तूप टाकायची घाई करू नका, तो शिजेल त्या तुपाच्या वाफेवर, नाही तर खूप जास्त तूप होऊन जाईल. नाही तर आता पॉवर जो आहे गॅसचा तो फुल आहे. आणि ही जी मिरची मी याच्यामध्ये टाकलेली आहे ती अजिबातच तिखट नाही आहे. ठीक आहे. तुम्ही कुठलीही आपण जी लोणच्याला वापरतो तिखट नसलेली मिरची किंवा भज्यांना वापरतो ती मिरची टाकायची याच्यामध्ये आपण मुलांसाठी करताना. त्याने खूप छान अशी शिमला मिरचीसारखी क्रिस्पी क्रिस्पी त्याला चव येते आणि एकदम छान पराठा बनतो. कारण त्याच्यात जर तुम्ही लाल तिखट टाकलं तर एवढी टेस्ट नाही येत त्याला. आणि मोठ्यांसाठी करायचं असेल हाच तर तुम्ही याच्यामध्ये हे टाका, आपली तिखट मिरची टाका. अद्रक पण टाकू शकतात. तर लहान मुलांसाठी केल्यामुळे मी थोडंसं एकदम कमी कमी टाकलं, पण तरी पण तो खूप स्वादिष्ट लागतो आणि बडीशोप असल्यामुळे खूप छान लागतो तो. ठीक आहे. आता बघा, याला फुल पॉवरवरच मी करते याचे काठं वगैरे. आता माझ्याकडे जनरली पराठे पोळ्या मला त्याला असे डाग पडलेले आवडतात. आता प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे शिजवण्याची. आमच्याकडे असं पांढरी पोळी कोणी खाणारच नाही, आमच्याकडे सगळं लाल लाल त्याला बऱ्यापैकी डाग पडलेलं असंच आम्हाला आवडतं. आम्हाला ती कच्ची वाटते कारण. ठीक आहे. आता याला अगदी किंचित आपल्याला तूप लावायचं, एकदम कमी, कारण ऑलरेडी त्याला तूप आहे. तर बघा आतून ते व्यवस्थित शिजते, बघू शकता तुम्ही. छान दिसतो एकदम पराठा. ठीक आहे. आता मी पॉवर कमी करते आणि आता टाकते याच्यावरती तूप. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, थोडं छिद्रामध्ये थोडं साईडला, बस. त्याला अगदीच कमी याची गरज आहे कारण आता आपण बरंच तूप भरलेलं आहे याच्यामध्ये. नॉमिनल लावायचं आणि पराठ्याला तूप हे लावायलाच पाहिजे कारण तो शिजत नाही. तर म्हणजे त्याचे जे जुन्या पद्धती आहेत की आपण याला का लावतो तूप, तर त्याच्यामध्ये सगळं कच्चं असतं ना. ती मिरची शिजवायची आपल्याला, भोपळा शिजवायचा आहे, त्याच्यामुळे आपण हे तूप किंवा तेल त्याच्यामध्ये टाकतो आणि ते दह्यासोबत खातो.
जेणेकरून ते पचायला हलकं होईल. ठीक आहे. तर आता बघा आपला हा पराठा झालेला आहे. आता गॅस बंद करू आपण. हा एकदम क्रिस्पी होतो, म्हणजे तुम्ही जर हा तोडून बघितलात, ठीक आहे, एकदम क्रिस्पी, खूपच क्रिस्पी होतो हा पराठा. अगदी असा त्याचा चुरा होईल अगदी क्रिस्पी. आणि मुलांना डब्यामध्ये हा थंडासुद्धा मुलं खाऊ शकतात. तर असा आपला पराठा तयार झालेला आहे. आता हा दह्यासोबत द्या मुलांना. याच्यावरून तूप लावून, मी तर वरून तूप लावून देते कारण माझा मुलगा दही खात नाही, मुलगी खाते. त्याला वरून असं भरपूर तूप लावा आणि मुलांना द्या. हा पुदिन्याच्या चटणीसोबत पण छान लागतो, तुम्ही आणि दह्यासोबत. ठीक आहे. तर तुम्ही कशासोबतही देऊ शकता. तर रेसिपी आवडल्या असल्यास आणि मुलांना वेगवेगळी व्हरायटी, मुलं कोळ्याची भाजी खात नाही, तर अशा प्रकारे काहीतरी करू शकतो आपण. तर एकदम सिंपल इन्ग्रेडियंट्स आहेत. ठीक आहे. तर आवडल्यास तुम्ही इतरांना नक्की पाठवा आणि तुमच्या मुलांसाठी बनवा. छान लागतो एकदम चवीला.